काल्याचा विषय आहे. काकडा करायचाय, काकड्याचा काला करायचाय. काला या शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्म ऐक्याचं जे स्थिती आहे त्याला महाराज काला म्हणतात. काल्यामध्ये जे संतांच्या पाठीमागे गेले त्यांचा फायदा झाला, ज्यांनी संतांना विरोध केला त्यांचा तोटा झाला. प्रातस्मरण वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे त्या काळामध्ये हातामध्ये छत्री घेऊन पायी प्रवास करून कीर्तन करायची. आज त्यांची कीर्ती अमर आहे. परिसराचं वैभव प्रातस्मरणीय वैकुंठवासी किसनगिरीजी महाराज त्यांनी देवगड सारख्या ठिकाणी काड्या लावल्या, त्याच्यातून अगरबत्तीचा सुवास येऊ लागला. ही स्थिती आहे. परिस्थिती तेव्हा सुधारते जेव्हा स्थितीचा अभ्यास केला जातो. म्हणून आज आधी संतांनी तुम्हाला मला हे सांगितलं, विज्ञान सुद्धा ज्या ठिकाणी हरलंय त्याला म्हणायचं संत. सकाळी तापवलेलं पाणी 1 तासामध्ये त्याच्या खालचा अग्नी ज्या वेळेस संपेल, संपुष्टात येईल, त्या टायमाला पाणी थंड होऊन जातं. पण त्या काळामध्ये वज्रेश्वरीला मुंबईच्या जवळ मच्छिंद्रनाथांनी जे साबरी विद्येच्या जोरावरती जे गरम पाण्याचे कुंड तयार केले, आजही ते कुंड स्थित आहेत. आजही त्याच्यामध्ये असणारं गरम पाणी निघतं. ही ताकद कुणाची? नोए हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नवे हा सामान्य महिमा संताचा, नवे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संताचा. देवाला जेवायला लावण्याची ताकद संताकडे होती. स्त्रीचा पुरुष तयार करण्याची सामर्थ्य शक्ती संताकडे होती. नवे नवे तर नाथ बाबांच्या वाड्यामध्ये ज्या गावबाने फक्त नाथ महाराजांची पोथी संपल्याच्या नंतर फक्त जेवण चांगलं भेटतंय म्हणूनच संग केला. संताचा सहवास सहज जरी केला ना तरी फायदा होतो. सहज करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. मीरा की बन गई, प्रहलाद की बन गई, होवे तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. महाराज म्हणतात संताच्या संग राहिल्याच्या नंतर आपली बिगडी बनते, किस्मत बनून जाते. ज्यांनी ज्यांनी साधू संतांचे आशीर्वाद जीवनामध्ये घेतले अशा अशा लोकांचा सांसारिकही विकास झाला आणि पारमार्थिकही विकास झाला. ज्या लोकांनी आपल्याला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं त्या लोकांना कधी विसरू नये. प्रातस्मरण वैकुंठवासी ज्यांचा सुंदर असा आवाज होता, रामकृष्णारी भजन चालू झालं तर लाखो लोक 1-1 तास टाळ्या वाजायचे. असे बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनात एक विनोदानी गोष्ट सांगायचे.
म्हटले गावात मी जेव्हा होतो, गावातून मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. बाहेर पडल्याला जेव्हा गावातून पडलो, एक व्यक्ती मला भेटला आणि विचारलं, म्हणले कुठं चाललास? म्हणले काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी शहरात चाललो. म्हणले मग शहरात चाललाय तर तुझ्याकडे काही आहे का? म्हटले नाही, आता तर काही नाही, पण बघूया रस्त्याला कोणी भेटलं तर मदत होती की काय. म्हणून त्या व्यक्तीला असं वाटलं गावातला एक चांगला मुलगा आहे आणि काही करण्याकरता चाललाय. म्हणून म्हटले त्या व्यक्तीनं पाठीमागच्या खिशात हात घातला आणि एक 20 रुपयाची नोट काढली. ऐकण्यासारखा इतिहास. 20 रुपयाची नोट काढली ना हातावर टेकवली, घेतले 20 रुपये. शहरामध्ये आलो, त्या काळात 20 खूप झाले. त्या 20 रुपयापासून व्यापार चालू केला. आज माझा व्यापार 20 लाखामध्ये जाऊन पोहोचला. आणि जेव्हा मी फॉर्च्युनर गाडीमध्ये परत त्या गावामध्ये आलो तेव्हा माझ्या हातात माईक दिला आणि शेतकरी लोक म्हणू लागले, गावातला मुलगा बिझनेसमॅन झाला, खूप मोठा साहेब झाला. आणि कशामुळे झाला? मनोगत व्यक्त करा. माईक हातात घेतला आणि सगळ्याच्या पाठीमागे एक मान हलवत बसलेला म्हातारा बसलेला होता. त्या साहेबाने हातामध्ये माईक घेतला आणि म्हटले, मला 2 शब्द फक्त सांगायचे, पण त्याच्या अगोदर मला ज्या व्यक्तीमुळे मी आज इथं आहे त्या व्यक्तीचा मला आदर करायचा. म्हणले तो कोण आहे? म्हणले सगळ्यात पाठीमाग जो बसलेला आहे, ज्याचं मुंडकं हलतंय. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. म्हातारपणाची अवस्था काकड्यात सांगितली महाराजांनी. काय असं म्हातारपण आज वय झालंय, दिसत नाही पुढं कोण उभा आहे, पण त्या व्यक्तीचा मला आदर करायचा आहे. सगळे लोक म्हणू लागले किती वेडा आहे, एवढा मोठा माणूस झाला आणि ज्याला गावात कवडीची किंमत नाही त्याचा सत्कार करायचा आहे. असंच असतं गावात. मला कोणाचा करायचं नाही सत्कार, मी सांगत नाही, पण हे मी कीर्तनात सांगतोय. काय त्या व्यक्तीला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर कानात म्हणले, बाबा कस काय? म्हणले भाऊ तू कोण? सांगितलं मी माधवराव. म्हणले तू कुठं राहतोस? म्हणले मुंबईला. म्हणले मग माझा सत्कार का करतोस? म्हणले बाबा तुम्ही दिलेल्या 20 रुपयामुळं आज मी 20 लाख रुपये महिना कमवतो. ही जाण ठेवा. काय तुम्हाला सांगतो, गावात माझा काही कोणत्या गावात परमानंट नाही मी. काय जाण ठेवा. ज्या लोकांनी जी गोष्ट चांगली केली ना त्यांचं नेहमी चांगलंच नाव निघतं, लक्षात ठेवा. आज या मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून ज्या गोष्टी कीर्तनातून सांगू नये ते मेसेज आज महाराज लोकांना देतात, पण चुकीचं देऊच नका. भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. एवढंच घ्यायचंय आपल्याला. काय तुम्हाला नसन कोणाचं चांगलं करता येत तर करू नका दादा हो, पण किमान कोणाचं वाईट तर करू नका. एखाद्या मुलीची सोयरीक नसन तुम्हाला जमवता येत, त्यांना कॅमेऱ्याच्या मागे बसवा, तर जमू नका. ज्याची जमलेली आहे त्यांची निदान मोडू तरी नका. म्हणून आज परमार्थामध्ये चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगता येत असतील तर सांगा. गंगापूरचे राऊत बाबा नेहमी सुंदर सांगतात त्यांच्या कीर्तनातून. काय तुम्हाला लोकांना चांगल्या गोष्टी सांगता येत असतील तर सांगा, पण या व्यासपीठावरून निदान ज्या गोष्टीमुळे हा समाज बिघडू शकतो ती गोष्ट तरी सांगू नका. काही महाराज मंडळी आमचे चांगले मुद्दे छेडतात, घेण्यासारखे आहेत. या व्यासपीठावरून ते सांगा जे प्रूफ आहे, काय ज्याला पुरावा आहे ते सांगा. काय पुरावा आहे परमार्थाला? पवित्र ते पूर्ण पावन देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली, जेथे हरीचे दास जन्म घेतली, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक, वैशा तुळाधार गोरा तो कुंभार, धागा तो संभार दास. ज्यांनी कुळ गोत्र एकच नावाचा पंचांग, महाराज म्हणतात असा असणारा देव संताच्या रूपामध्ये इथं प्रकट झाला, गोरा कुंभार. त्यांच्या नावाने देश पवित्र झाला महाराज. संत सावता महाराज ज्यांनी पांडुरंगाला भेटण्याकरता अट्टहास केला, शेतामध्ये भाजी खुडत असताना काही संत भेटायला आले. महाराज
त्यांच्या मागे चोर लागले, घरीला पंढरीचा चोर, गळा बांधून हृदय बंदी खाना केला. देवा मला लपायला जागा द्या. सावता महाराज म्हणतात, देवा काय थट्टा करतोस? अरे संबंध विश्वाला ज्याने आपल्या उदरामध्ये सामावलं, तो देवाच माझ्याकडे लपायला जागा मागतोय का? देश पवित्र झाला, संतांनी जीवन वाहून घेतलं म्हणून पवित्र झाला. रज रज कर माती पवित्र हिंदुस्तान, इसलिए संतो यारो देश मेरा, ही भूमी है प्रभु राम की. ही रामाची भूमी आहे म्हणून सगळ्यांना धन्यवाद आहे. सुंदर असं रामाचं मंदिर बांधलं, कुणी बांधलं सोडून द्या, पण बांधलंय. देवालय शिवालय हे गावात असलंच पाहिजे. खेलत खेलत बालनाया गोरोबाने माटी मिलाया. खेळता खेळता पोरगा आलं, थोडं थोडं घेऊया आपण. गोरोबा काकांनी चिखलामध्ये मूल तोडवलं. संत चरित्रात सांगतात 12 वर्षाने जसंची तसं मूल परत भेटलं. कोणाला? गोरोबा काकाला. 12 वर्ष त्याचा सांभाळ कोणी केला? भगवंतानी केला. तुमचा आमचा सांभाळ कोण करत? देव करू. बोरची गाडी आपण आणतो, बोरचं पाणी पानाड्या कोण पाहतो, पण पाणी लागणार की नाही हातात कोणाच्या असतं? भरोसा नाही महाराज. 5 दिवसापूर्वी मला भेटलेला माणूस सकाळी 8:30 वाजता मला कॉल आला, माणसाला ऍडमिट केलं. त्याच्यानंतर 1.5 तासाने कॉल आला, माणूस गेला. कोणाचा कोणत्या गोष्टीचा अहंकार करता? तुमच्याकडे पद आहे, फार काय टिकणार नाही. तुमच्याकडे सत्ता आहे, फार काय टिकणार नाही. आज तुम्ही या धर्ममंडपात बसला, तिथून उठायचं की इथंच बसायचं? हातात देवाच्या आहे. म्हणून चांगली चांगली माणसं पटपट पटपट या गावातून निघून गेली. मला हे सांगायचं आहे, संसार करत असताना सुद्धा कधी कधी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. चांभार समाजाच्या गोरोबा काकाच्या काकड्यामध्ये विठ्ठलाने पाणी प्यावं अधिकार. म्हणून तर त्या गवळणीवर उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय तिला विचारतात, तू निघाली घागर घेऊन पाण्याला चालली पुढं? एका घागरीमध्ये पाणी आहे, एका घागरीमध्ये दही आहे. एकावर एक घागर ठेवली. ती गवळण तुकोबारायला भेटली. एकावर एक 2 घागरी आहेत, दोन्ही हातामध्ये चिपळा आहेत, आणि गवळण डोक्यावर घागर भजन करत चालली, नृत्य करत चालली देवाच्या नामस्मरणामध्ये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. गवळण भजन करत चालली. त्या गवळणीच्या घरचे जे काही लोक होते ते आजूबाजूला पाहू लागले, जसं कुठं भांडण लागलंय. तुकोबारायने त्या गवळणीकडे पाहिलं, दृश्य दिसलं तुकोबारायला. विदेही झाली गवळण. तुकोबाराय तिला विचारता, तुझं नाव काय? तिनं सांगितलं, मला माहिती नाही. कुठून आलेस? माहिती नाही. तुला करायचंय काय? माहिती नाही. तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत मी संत पाहिले का ज्यांना संसाराचा विसर पडला, पण पहिल्या प्रथम एक गृहिणी पाहतोय मी का जिला भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतःचा विसर पडला. तिला विचारलं, तू चाललीस कुठं? म्हणले दही दूध विकायला चालले होते, पण मला विसर पडला. म्हणले तुझं घर कुठं आहे? म्हणले सांगत मला माझं घर आठवत नाही. एक काम करा महाराज, मला सांगा माझं घर कुठं आहे.
सांगू लागली, महाराज मी माझ्या घराचा रस्ता विसरले, मला माझं घर आठवत नाही. विसरून गेले घर काम धंदा, विसरून गेले विसरून गेले घर काम धंदा, विसरून गेले घर काम धंदा. नाम घेता तुझे मुकुंदा, नाम घेता तुझे मुकुंदा, विसरून गेले घर काम, विसरून गेले घर काम. नाम घेता तुझे मुकुंदा, विसरून गेले घर काम धंदा, विसरून गेले घर काम धंदा. ब्रह्मरूप काया झाला देह भाव, घेता तुझे नाव मुरलीधरा, विसरून गेले घर काम धंदा. सांगू लागली, देवा देवा भजन करता करता मला माझ्या घराचा विसर पडला, मी कुठून आले, मला करायचंय काय, ते सगळे मी काय विसरून गेले. अशी होती महाराज कृष्ण भक्ती. हजारो वर्ष त्या वृंदावन मधल्या गायी सुद्धा अन्न खात नव्हत्या. जाता जाता कृष्णाने ज्या गायीच्या माथ्यावरून हात फिरवला होता, त्या गायीनं कृष्णाला विचारलं, देवा तुम्ही चाललात आता आम्हाला सोडून, पण परत तुम्ही याल का? देव बोलले, अवश्य. किती विश्वास होता महाराज, विश्वास होता. रामप्रभू 14 वर्ष त्यांनी वनवास भोगला. संपूर्ण रामायण पहा. ज्या टायमाला रामप्रभू शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले आणि प्रभूंना एक दिवस राजपुरोहितांनी विचारलं, वशिष्ठ मुनींनी विचारलं, प्रभू या धर्तीवरचं कार्य तुमचं संपन्न झालेलं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही तर आला होता ते कार्य पूर्ण झालंय, आता तुमचा निर्णय काय? जो गुरुचा आदर करतो ना तो खरा शिष्य असतो, जो वडिलाचा आदर करतो तो खरा पुत्र असतो, आणि जो समाजाचा आदर करतो तो खरा संत असतो, आणि जो संताचा आदर करतो तो खरा समाज असतो. ते तुमचं तुम्ही ठरवा. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यावहारिक सत्ता, आध्यात्मिक सत्ता, अधिदैविक सत्ता, अनेक सत्ता, त्यामध्ये भगवंत सगळ्या सत्तेत मोडत होते. नवे नवे तर काळच त्यांच्या सत्तेनं चालत होता. म्हणून तर जे कर्म आपण करतो ना त्या कर्म आपल्याला भोगावं लागतं. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, गर्वी बहिरा झालो त्या गुणे, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही वेद शास्त्र पठन, नाही केले माणूस गावात किती बैरे तिथं नवीन गावला लय बैरे, काय काय ऐकून बैरे काय काय नाही काय ऐकून बैरे. एका जणाला म्हणला गावात सप्ताह चालू, ते म्हणला काय म्हणला, म्हणला अरे सप्ताह चालू, ते म्हणला काय म्हणला, म्हणला तिकडलं तुकडं ऐकायलाय. कधी? त्याला 2 गोष्टी तर नाही कळाल्या, पण तुकडं ऐकायलाय पाटील लगेच कळलं. हे हित बैरे. महाराज म्हणतात बैरा का होतो? माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मामुता, बहिरा झालो यान देता, एका जनार्दन स्मरेनाता, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो.
म्हणतात बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. अरे बोलायचं तर असं बोल का तुझ्या बोलण्याने जगाचं भलं होईल. प्रभू रामचंद्र जेव्हा बोलायचे तेव्हा रावण सुद्धा कधी कधी ऐकायचा. एक दिवस रावणाला प्रश्न पडला, नेमका आपल्याला ज्याला मारायसाठी युद्ध करायचंय त्याच आपण ऐकतो. देव म्हणले तुला मला मारायचं ना? म्हणले हो. म्हणले मग माझं ऐकावं लागेल तुला. शत्रुत्व सुद्धा असं असावं काय, कधी कधी आपल्या बोलण्याने दुश्मन सुद्धा त्या ठिकाणी स्थित झाला पाहिजे. बऱ्याच लोकांना नाही आवडत. कोण नाही आवडत? समोर आहे म्हणून थोडं कात्रण मारतो, पण तरीही ऐकावं लागतं. कारण जो सांगतोय तो कोणाचं सांगतोय? अरे महाराज देवाच. ते ऐकावं लागतंय. ताकद आहे. महाराज मगाशी बोलले 3 तासात ताकद नाही, 1 तासात ताकद आहे. त्याला कारण आहे, इथं ज्याला आवडत नाही तो येऊन बसतो. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होयांग हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. हे कीर्तनांग कीर्तनांग होयांग हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. म्हणतात ते त्याच्यासाठी करायचंय. कुणासाठी? त्याला ते गोड वाटलं पाहिजे म्हणून आपण बोलतो. इथं आपण बोलायचंय, त्यांनी ऐकायचंय. महाराज म्हणतात तुला जे भगवंताने बोलण्याची जी कला दिली, जे मुख दिलं, त्याने जर तू योग्य बोलला नाहीस तर कधी कधी देव अशी वेळ आणतो का तुला कधीच नाही बोलता येत. बरोबर आहे की नाही? मुक्कामी झालो कमी झालो, वाचा गेली, कमी झालो, वाचा गेली. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगु झाली. एका जनार्दनी कृपाला धनी, मुक झालो वाचा गेली. आई पुढं बोलते, माग बोललो ते मुलगा पुढं चालतो. नाही वेदशास्त्र पठन, कधी शास्त्र वाचलं नाही, नाही केले पुराण श्रवण, कधी जर ग्रंथ वाचला नाही काय बैरं व्हावं लागतं. कधी जर चांगल्या गोष्टी ऐकल्या नाही, विनाकारण जर निंदा केली तर महाराज म्हणतात मुका व्हावं लागतं. जो जन्मताच मुका आहे ना त्याला एखाद्या दुःख कमी असतं महाराज, पण जो अचानक मुका झाला ना त्याचं लय अवघड राहतं. मग ती कधी कळतं? जेव्हा आपण मौन धरतो मग कळतं. काय अवघड आहे, ऐकू येत नाही. किती अवघड आहे. आंधळ्याची काय कथा गातो गाथा शास्त्रा माझी. महाराज म्हणतात काही काही लोक आंधळे असतात म्हणून प्रकरण आले काकड्यात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला, कसावला विश्व तोची, सर्व होय जाणता मोडी हेळा मागे, पाप पुण्य संचिता अवधूता गुणवारी, तुझ वाचून चिंता मगाचा गुरुना, तुझी कृपाळू राजा चालसी जीविते गा सांगता. अंधाळा झालो. मी काकडा करत नाही, पण आळंदीला केलेल्या साधना काम आहे ते. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरिले, विषय सुख नाशिवंत, सेविता तिमिर कोंदली. बरं का हरी महाराज, हे काकडा खटकतो लोकाला. लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो, खटकतो लोकाला काकडा. कशामुळे खटकतो? बाप पोराला खटकतो. बाय गावातले जर कमी बोलतो. का खटकतो? कारण बाप मुलाला काय करतो? हितच सांगतो. एखादा पती असतो, तो पत्नीला आवडत नाही का? तो तिला योग्य गोष्ट सांगतो, है की नाही? सध्या समाजाची रीत आहे.
समाजाला चांगली गोष्ट जर तुम्ही सांगायला गेले तर चांगली गोष्ट समाजाला काय होते, खटकते. बाबा लोक सुद्धा खटकतात लोकांना. कोणते? जे समाजाला चांगल्या गोष्टी सांगतात. बरं का, समाजात जाऊन नाही सांगायच्या, गरज नाही पडली त्यांना. प्रपंच सांगायचं काय करायचंय, आपण त्याच्यात पडत नाही. त्यांना त्याच भाषेमध्ये ती गोष्ट सांगायची, ती त्यांच्यात जाऊन सांगायची नाही. महाराज म्हणतात, नोये हा उपदेश तुमचे बडबडलो. महाराज म्हणतात, आम्ही उपदेश करत नाही, पण आम्ही जे अनुभव घेतले त्या अनुभवातून आम्ही तुम्हाला सांगतो. आपण इथं किती दिवस राहणार या गोष्टीचा अनुभव संतांनी घेतला, म्हणून संतांनी सांगितलं. म्हणून अंधाडा माणूस होतो. महाराज म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले त्याच्यामुळे अंधाडा होतो. बहिरा होतो तोही पूर्वजन्मामुळेच होतो. मुका होतो तो सुद्धा पूर्वजन्मामुळेच होतो. आणि दरिद्री होतो तो सुद्धा कसा होतो, पूर्वजन्मामुळेच. ही भगवंताची सत्ता. म्हणून देव संतुष्ट राहिले, म्हणून ते देव झाले. मला एक मुद्दा घेतला होता तेवढा पूर्ण करून गवळणीच्या दुसऱ्या कडव्याकडे जायचं. प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण 14 वर्ष वनवास भोगला. प्रभू ज्या टायमाला आले त्या टायमाला त्यांनी गुरुला त्या ठिकाणी एक प्रश्न पडला. गुरुने पडलेला प्रश्न शिष्याला विचारला. म्हणले, बेटा तुझं इथं राहिलेलं काम आता पूर्ण झालंय, आता जायचंय. प्रभू जाणार. त्या टायमाला प्रभूला त्याच दिवशी रात्री भेटायला एक व्यक्ती आला. तुम्ही जर पूर्ण रामायण ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल. मग काय, एक व्यक्ती भेटायला आला. तो असा होता का तो एकदाच भेटायला येणार. किती वेळेस येणार? एक पाहुणा आपला असा आहे, तो दरदेवळीला येत नाही. एक पाहुणा असा आहे, तो एकदाच येतो. आणि आल्यावर तो काय करतो, आपल्याकडे म्हणत नाही की विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. विठ्ठलच येतो. काय, तो पाहुणा एकदाच येतो. निरोप बातमी नाही. काय, एकदा आला की तो काय करतो, आपल्याला निरोप बातमी परत नाही. एकदाच आला. लक्ष्मणाने पाहिलं, आतमध्ये गेले. एका सिंहासनावर प्रभू बसले. एका सिंहासनावर बसल्याच्या नंतर प्रभूला त्या ठिकाणी सांगितलं, देवा आता तुम्हाला आणि मला, आपल्याला दोघालाच बोलायचं आहे. फक्त आपलं बोलणं कुणी ऐकायला नाही पाहिजे. म्हणले कुणी? म्हणले अगदी कुणीच नाही. म्हणले मग? म्हणले एक वचन द्यावं लागेल. जो व्यक्ती आपल्या दोघांचं बोलणं ऐकेल त्याच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस असेल. परत तो पुरावा सांगायला राहिला नाही पाहिजे. भगवंताची लीला पहा किती अवघड आहे. ज्या टायमाला दोघं बसायला लागले, प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता आला. कोण होता? तुम्ही म्हणणार ना, आम्ही तुला बोलिलं कशाला, म्हणून सांगतो. तो होता काळ. कोण होता? स्वतः होता तो, जो सगळ्याला तो मामाला घेऊन जातो. देव सुद्धा त्याच्यातून नाही सुटले. म्हणले, देवा तुमची आज्ञा घ्यायला आलो, फक्त बदल हाय बरं का. बसणाऱ्याला सांगतो, बदल हाय. आपल्याकडे येत असताना तो आपल्याला विचारित नाही, विनंती करीत नाही. तू गाडीत बसलेला आहे का, बंगल्यात बसलेला आहे का, घरात झोपलेला आहे का, सभेत बसलेला आहे का, अगदी कीर्तनात उभा आहे का, हे सुद्धा विचारित नाही. विचारतो, विचारित नाही आपल्याला. जिथं आहे, जसा आहे तशा परिस्थितीमध्ये काय करतो तो स्वतः आला, बसला चौरंगावरती. देवाला सांगितलं, देवा मला तुमची आज्ञा पाहिजे. देव बोलतात, आज्ञा कशासाठी? म्हणले, जसं सगळ्याला मी घेऊन जातो तसं मला सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागेल, पण जर तुमची आज्ञा असेल तर. देव म्हणतात, असं का विचारता? म्हटले, मला जन्माला घालणारा, किती अवघड आहे हे गणित. म्हणले, तुम्हाला जन्माला घालणारा मी आहे. म्हणले, देव तुम्ही आहात, पण काळ सुद्धा तुम्ही जन्माला घातला, पण आज अशी वेळ आली का मला तुम्हालाच घेऊन जावं लागतं. देव म्हणतात, तुम्ही तुमचं काम करा ना, आम्ही आमचं काम करतो. बरोबर आहे की नाही? ज्याने त्याने जसं त्याचं काम करायचं. काळ बोलला, देव बोलतात, मी माझं काम करतो आणि तुम्ही तुमचं काम करा. म्हणले, ठीक आहे, मग कधी घेऊन जाऊ? म्हटले, उद्या सूर्य उगवण्याच्या टायमिंगला तुम्ही मला घेऊन जायचं. गंगेमध्ये स्नानाला आलो की लगेच. म्हणले, आपल्या दोघांचं बोलणं कोणी ऐकलं नाही पाहिजे. असं म्हणता ना म्हणता तेवढ्यामध्ये दरबारामध्ये एक ऋषी प्रगट झाले. कोणते ऋषी होते? बाबा बसले की माझ्याकडे. शेवटला एक ऋषी भेटले लक्ष्मणाला, अतिशय रागीट. दुर्वास. बरोबर आहे ना? मिस्त्रीनं बराच अभ्यास केला. आता पोटर पाहिजे आता काय म्हणे. दुर्वास ऋषी भेटल्याच्या नंतर अतिशय रागीट, हातामध्ये फावडी आहे, अंगात भगवे कपडे, दाढी वाढली, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात, डोळे लाल झाले. महाराज
मला भेटायचंय ताबडतोब. कोणाला भेटायचंय म्हणजे रामाला, देवाला भेटायचंय. लक्ष्मणजी बोलतात पण नाही, तुम्ही देवाला नाही भेटू शकत. त्याला राजा कोणाला म्हणतात पहा बर का. म्हणले तुम्ही देवाला भेटू नाही शकत. म्हणले कशामुळं. म्हणले देवाची आज्ञा आहे का जो देवाला भेटायला जाईल तो मागे येणार नाही आणि तुम्ही भेटू शकत नाही. त्यावेळेस ते ऋषी दुर्वासा होते, त्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती नाही मी काय केलं होतं, एका घोटात काय पिलं होतं. सामान्य ना, दुर्वास आहे म्हटलं, सगळं राज्य गिळून टाकेल, सत्ता संपेल. त्यावेळेस लक्ष्मण विचार करतात राजाचा धर्म आहे, पहिली प्रजा, प्रजापालक म्हणतात त्याला राजा. राजा प्रजेचा भक्षक नसला पाहिजे. राजा प्रजेचा, तोंड झोडू का तुमच्या पुढं, राजा काय असला पाहिजे प्रजेचा रक्षक. तुम्ही ठरवा, मी राजकारण नाही करायचं, मला मी वस्तुस्थिती बोलतो. प्रजेचं काय झालं पाहिजे कल्याण, धर्माचं काय झालं पाहिजे रक्षण, त्याला म्हणतात राजा. तसे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप दे राजे होऊन गेले आहे का नाही, त्यांनी लालन पालन केलं. तसे एक प्रभू एक राजा होते, म्हणजे आपले भाऊ राजा आहेत आणि आपल्याला काय करायचंय. आज या दुर्वास ऋषीनं जर सगळं हे अयोध्या नगर जर गिळून टाकलं तर करायचं काय. मग एवढं युद्ध झालं, हे सगळं केलं, सीता सोडून आणली, हे सगळं जे झालं हे व्यर्थ होईल. आता आपल्या पुढे दोन मार्ग आहेत. एक, राज्याचं जर रक्षण होत असेल तर आपल्यासारखे हजारो लक्ष्मण संपले तरी चालतील, राजाचा भाव असा असला पाहिजे. जाऊ दे म्हटले, आपल्यासारखा एक लक्ष्मण बली गेला तरी चालेल, पण आपण अयोध्येचं रक्षण करणार. आणि विचारपूर्वक असणारे कक्षेमध्ये लक्ष्मण आले. प्रभू रामचंद्रांनी बघितलेला आहे, बघितल्याच्या नंतर प्रणाम केला. म्हणले प्रभू, काळ नाही थांबला, निघून गेला ताबडतोब, नाही पाहिला त्यांनी. प्रभू बोलतात आता एक काम कर लक्ष्मण, आता मी तुझा काय करतोय, किती भावाचं प्रेम आहे रामायणातून शिका. प्रभू रामचंद्र त्या टायमाला लक्ष्मणाला म्हणतात आजपासून तुझा आणि माझा संबंध नाही, तू माझं वचन तोडलास, तू नाही मध्ये आलं नाही पाहिजे पण तू सोडलास. म्हणले प्रभू मी तसं नाही सोडलं, तसा प्रसंग आला होता म्हणून सोडलं. वेळ प्रसंगी भगवंतालाही खोटं बोलावं लागलं. काय सांगितलं, तशी वेळ आली होती म्हणून मला ते करावं लागलं, या राज्याच्या रक्षणासाठी करावं लागलं. पण प्रभू सांगतात लक्ष्मणा एक काम कर, आजपासून मी तुझा त्याग करतो. ज्या क्षणाला काळाने प्रभू रामचंद्राला सांगितलं होतं तुम्हाला तुमचं शरीर माझ्या स्वाधीन करावं लागेल, त्याच वेळेला लक्ष्मण स्वतः शरावीच्या पात्रामध्ये गेला. किती भावाचं प्रेम आहे, किती राजाचं प्रजेवर प्रेम आहे शिका. गेल्याच्या नंतर स्वतःचे 2 हात वरती केले, नमस्कार केला. प्रभू रामचंद्राचं अंतिम दर्शन घेतलं, सीतामाईला प्रणाम केला, वशिष्ठ मुनीचं दर्शन घेतलं आणि स्वतः नाक दाबलं आणि असणारी लक्ष्मणाने डुबकी मारली. कुठं, त्या शरायूच्या, देवाचा शेवट कसा आहे तिथं शरायूच्या पात्रामध्ये आजही ते स्थान आहे. आणि तिथे लक्ष्मण कशाचा अवतार होता, शेषाचा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा. करा ऋषिकेशा, करा ऋषिकेशा, करा ऋषिकेशा. देवाला भेटायचं असेल तर पहिला कोणाला भेटावं लागतं, शेषाला. पहिल्या प्रथम तो शेषाचा अवतार लक्ष्मण त्या शराईमध्ये स्वतःच शरीर समर्पित केलं. मला हे सांगायचंय का या देहावरती सत्ता आपली नाही, भगवंताची आहे, त्याच्या हातात आहे. म्हणून ती गवळण इतकी वेडी झाली, इतकी वेडी झाली, इतकी तल्लीन झाली. तुकोबारायाची गाठ पडली. ती गवळण तुकोबारायाला बोलते महाराज माझी मज झाली विसरन देवा, घर नाठवे मज लागी, संसार काम धंदा विसरले, मन मोहिले गोविंदे. गवळण सांगते मी एवढे तल्लीन झाले, ते कृष्णाचं स्वरूप मी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मला विसरण झाली. महाराज तिला म्हणतात ठीक आहे, तुला विसर पडलाय, तुला घर आठवत नाही, कामधंदा तुला सुचत नाही, म्हणजे नेमकं मग तू चालले पण करणार काय. तिनं सांगितलं हे तर झालं, मी घरदार सोडलं, काम धंदा विसरत नाही, पण मला रस्त्याने चालत असताना सुद्धा आता असं होतंय. काय होतंय, कान्हा रे मन मोहन लाला, कान्हा रे मन मोहन लाला, कान्हा रे मन
पखवाद वाजवणं सुद्धा एक काय आहे? साधना. पेटी वाजवणं एक सुद्धा काय आहे? साधना. तसं गायन करणं हे सुद्धा एक काय आहे? साधना. कीर्तन ऐकणं सुद्धा एक काय आहे? साधना. कीर्तन सांगणं जसं साधना आहे, तसं कीर्तन ऐकणं सुद्धा काय आहे? साधना. काय ताकद आहे कीर्तनात? तुम्ही नेहमी ऐकता. नामदेवरायच्या कीर्तनात एक बाई मूल घेऊन आले. आता कीर्तनाला जेव्हा निघाली तेव्हा मूल कसं होतं? जिवंत होतं. आणि जेव्हा बाई कीर्तनाला चालली, अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर ते मूल मरण पावलं. बाई रडायला लागली. जिवंत पोरग घरून आणलं, कीर्तनाला चाललं, अर्ध्या रस्त्यात पोरग गेलं. आता घरी कसं जाणार? घरी गेल्यानंतर सासू तर जिवंत संपेल आपल्याला. पण तिचा विश्वास होता कोणावरती? भगवंतावरती. आपला विश्वास असला पाहिजे. निज निष्ठे नामगेशी तरी तो पावसी भव सिंधू. महाराज म्हणतात काय? निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कीर्तनाला ज्यांच्या चालले होते ते काय सामान्य होते का? ते नामदेवराय होते, ज्यांनी देवाला जीव घातला. महाराज अर्ध्या रस्त्यात आली, पाहिलं तिनं, मुलाने मान टाकली. काही महिला बोलल्या, ताई तुमचा मुलगा गेलाय. म्हणले आता घरी कशी जाणार? घरी गेल्यानंतर सासू ठेवणार नाही मला, लोक काय म्हणतील. आणि कीर्तनाच्या एकदम मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलेल्या आहे. कीर्तन चालू झालं. तिनं विचार केला, आता आपलं मूल गेलंय, आता जे व्हायचं ते होऊ द्या. सगळ्यात पाठीमागून आली आणि सगळ्याच्या पुढे येऊन बसली. नामदेवांचं कीर्तन चालू आहे, ती कीर्तनामध्ये बसली. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन व्हायचं तेव्हा तेव्हा ती नामस्मरण करायची, टाळ्या वाजवायची. ती तल्लीन झाली नामदेव महाराजाच्या कीर्तनात. आणि ते अर्ध्याच्या पुढे कीर्तन झालं, विठोबा रखुमाई चालू झाली. आणि दररोज पोरग लहान होतं, साधारणतः या मुला एवढं होतं. आणि असं लहान असणारं पोरग दररोज भजन चालू झालं की त्या ठिकाणी आईच्या हात धरायचं आणि आईला असं सांगायचं, तू टाळ्या वाजव. लहान मुलं म्हणत असतात ना, आणि गुणधर्म असतो तो. मग तसं विठोबा रखुमाई भजन चालू झालं. आणि चालू झाल्याच्या नंतर आज आपलं मूल म्हणत नाही आई टाळ्या वाजव. आईला असं वाटलं, म्हणले किती वेळ झाला, झोपलास, उठून तरी बस. मांडीवर टाकलेला पोरग मान खाली पडली होती. वरून त्याला मांडीवरती घेतलं. आणि घेतल्याच्या नंतर महाराज म्हणले सगळ्यांनी हात वर करा. सगळे हात वर करतात. तिने विचार केला, आता आपण तर हात वर करतो, पण आपल्या पोराला कळत नाही हात वर कसे करावे. काही काही ठिकाणी लोक वर हात करतात ना, कधी करतात तुम्ही ठरवा. आणि मग त्या ठिकाणी असं हात वर सगळ्यांनी केले. हिना सुद्धा स्वतःच्या मुलाचे व असे हात धरले आणि वरती केले. भजन चालू झालं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. भजन चालू झालं. सगळे तल्लीन झाले आणि बाई विसरून गेली. आपला मुलगा येत असताना मरण पावलं होतं. आणि पोरग जसं हाताला हात लावले, त्याला टाळ्या वाजवायला लागली. जरा वेळ निघून गेला. पोरग म्हणता, आई मला काय हात नाहीत का? मला का सांगते टाळ्या वाजवायला? मी माझ्या टाळ्या वाजवू शकतो. मेले माणूस जित उठविल, वेळ काळाती ग्रासील गा. महाराज म्हणतात काय ताकद आहे नामदेवाच्या कीर्तनामध्ये. हे मला म्हणायचंय, कीर्तनातली ताकद. का कीर्तनात मेलेले माणसं काय होतात? उठून बसतात. हे कोणत्या कीर्तनातलं सांगतो मी तुम्हाला. तेव्हा कीर्तन चालायची.
तेव्हा लोक काय करायची, मेलेली काय व्हायची, उठून बसायची. आता तर आपल्या गावात तरी लोक निदान धाकाने म्हणा, प्रेमाने म्हणा, कसे म्हणा, निदान गपचूप तरी बसले. काही काही ठिकाणी जर लाईच पब्लिक असली तर सगळे चॅटिंगच करीत असते, त्यांचं लक्ष नसतं कशावर. म्हणून मला हे म्हणायचंय, कीर्तन सुद्धा एक काय आहे, साधना आहे. श्रवण सुद्धा एक आहे साधना. तसं कीर्तन जो करतो त्याची सुद्धा एक काय आहे, साधना. तसं मला हे बोलायचं होतं, महाराज मंडळी गायन करतात, ही सुद्धा एक साधना आहे. साऊंड सिस्टम आली, आता हा सुद्धा एक भागच झाला बरं का दळे भाऊ याच्यात, याला पण घेऊ आपण याच्यात आज. काय जसं ही साधना आहे तसं हे साऊंड सिस्टम चालवणं, विको मशीनला व्यवस्थित बास ट्रबल देणं, हे सुद्धा काय आहे, एक साधना. आणि तो जो साधना करतो ना त्याचं चित्त पाहिजे कशाकडं, साधना चालवण्याची सिस्टीम नाही चालत, जो साधना करतो त्याची चालवते. आमच्या दळे भाऊचं खूप लक्ष असतं, नाही बास ट्रबल, महाराजांना काय पाहिजे काय नको, हे सुद्धा काय आहे, एक साधना. आणि त्याच्यातला एक आनंद तो आम्हाला भेटतो. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना कशी करावी या गवळणीच्या माध्यमातून तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतात. ती गवळण जसं जशी चालायला लागली, भगवंताचं भजन करायला लागली, तुकाराम महाराज तिच्याकडं त्या ठिकाणी आकर्षित झाले. महाराजांनी पाहिलं हिची किती मोठी साधना आहे. महाराज त्या ठिकाणी विचार करतात, किती हिला भगवंत किती आवडतो. महाराज देव आपल्याला किती आवडायला पाहिजे, प्राणापेक्षाही जास्त आवडायला पाहिजे, आहे की नाही. जसं एखाद्या लहान मुलाला विचारलं, बाळा तुला तुझी आई किती आवडते रे, सांगू शकतो तो किती वर्षापर्यंत. त्याच्या अंगावर एकदा तांदूळ पडू द्या, मग त्याला विचारा, भाऊ तुला आई किती आवडते रे. तो म्हणला, तुझी एवढी गावाला गेली का तेवढंच घर शांत राहत. म्हणजे जो मुलगा लहानपणी म्हणायचा मला आई एवढी आवडते माझ्या प्राणापेक्षाही जास्त, तो मुलगा एक 20-22 वर्षात म्हणतो काय, माझी आई गावाला गेली तेवढंच घर काय राहतं, शांत. दिंडीत आलेल्या बाया जर काल्याच्या दिवशी घरी निघाल्या, मी म्हणलं ताई घरी जाताना रडता का, त्या म्हणल्या आम्हाला आठवण येते. कशाची, कसा आहे संसार. आता तुम्ही इथं बसले पण रात्रीच्या धरून लोकांचे डोके ते. आपलं कापूस स्पेशलिस्ट कीर्तन युट्यूबला आजचं बरं का दडे भाऊ, कापूस स्पेशलिस्ट. आता मी येताना पाहिलं, एक जण म्हणे बाबा नुसत्या वाता झाल्या, वाता. म्हणलं तुला वात आला होता काल 500 मागितले तर, आता वाता 5.5 चक्कराच्या वाता. भाऊलाल भाऊ 5.5 चक्कराच्या वाता. आता किती क्विंटल येचीन, देत जा भाऊ देवाला. इंदुरीकर महाराज खरं बोलते, लोकाला मिरची लागते, देत जा देवाला. त्याच्या हातात आहे काय, मधला तर काळा असा आला, येतच नव्हता 3 महिने तर येतच नव्हता. आता मी म्हणलं तो येईना का म्हणून, एक दिवस मला म्हणला बाबा मी आलो असतो पण लोक काकडा नाही करीत. एक जणाला म्हणलं होत नाही का, तो म्हणला होतो पण मग मी नाही जात. म्हणलं तुला का रोग येतो का, तू कमून नाही जात. अवघड आहे हो, भयानक परिस्थिती. कीड लागली आपल्याला, कीड. काही काही दिवसाने कीर्तनकाराला सुद्धा बाउंड्री सोडून पलीकडे गेल्यावर फाशी देते लोक, फाशी. आपण त्याच्यापासून लांब रे बाबा, मी तेव्हा सोडूनच देईन हे करायचं. अवघड आहे. लोक म्हणते आपलं काम नाही ते, आपला विषय नाही. अरे मग तुझा विषय काय आहे, खरं बोलतोय, वास्तुस्थिती बोलतोय, तुझा विषय काय आहे. 3 ठिकाणी न बोलवता जावं, ऐकून घ्या. पहिलं, एखाद्या मुलीचं लग्न आहे, अक्षदा टाकायला जायचंय, न बोलवता जावं. ते दान आहे. अक्षदा म्हणजे आशीर्वाद. एखाद्या मंदिरामध्ये पोथी चालू आहे, न बोलवता जावं, का, ज्ञान आहे. तसं कीर्तनामध्ये, कीर्तन कोणाचं आहे, कोणी ठेवलंय, कोणाच्या कोणत्या मंदिरापुढे आहे, कोणाच्या माध्यमातून आहे, तारीख कोणी घेतलेले, विषय ठेवा पण कीर्तनात जा. आणि मी तर असं म्हणेल का, कीर्तनात जाण्याकरता ते माइंड, ती बुद्धी, ती सुद्धा तिथं गेली पाहिजे ना, फ्रेश पाहिजे ना ती. आणि ह्या धर्ममंडपात कोणाला बसून द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हे सुद्धा माझ्या देवाच्या हातात आहे. मला 14 वर्ष झाले, मी 14 वर्षी ते एकही दिवस नाथांची आरती नाही सोडली गणेश. मला माहिती आहे सगळा महाराष्ट्र विरोध जाऊ द्या, पण ज्या दिवशी माझा नाथ बाबा विरोधात जाईल ना त्या दिवशी दीपकनाथ बाबा माती. काय तुकोबारा या क्षेत्रामध्ये आले, भगवंताची सेवा करू लागले, भजन करू लागले. ते तुकोबारांनी स्वतःचा भाव सांगितलाय अभंगामध्ये. मी स्वतः देव पाहायला गेलो होतो. म्हटलं काय, मी स्वतः देव पाहायला गेलो. माणूस देव कधी होतो,
चांगले कपडे घातल्यावर नाही होत देव. काय खूप मोठे बोर्ड लागले मग तो देव नाही होत. महाराज म्हणतात तो देवातला आणि त्याच्यातला अंतर एकदा संपला की तो देव झाल्याशिवाय राहत नाही. रामप्रभूला 3 लोक मानतात. ऐकून ठेवा. पहिले एक लोक रामप्रभूला मानतात. विचारलं का हो तुम्ही रामप्रभूला का मानता? ते सांगतात मी रामप्रभूला राजा होता म्हणून मानतो. मी म्हटलं राजा होता म्हणून का मानता? ऐकण्यासारखं आहे. म्हणलं राजा म्हणून का मानता? त्यांनी सांगितलं रामप्रभूचं जे युद्ध कौशल्य होतं ते मला आवडत होतं. पहिली गोष्ट काय. दुसरी गोष्ट रामप्रभूची युद्ध करण्याची नीती काय होती ती मला आवडत होती. दुसरं रामप्रभू ज्या रस्त्याने चालायचे तो रस्ता ते गुरुच्या सल्ल्याने करायचे म्हणून मला आवडायचे. दुसरा वर्ग त्याला विचारलं तुला राम आवडतात? तो म्हणला मला राम त्याच्यामुळे आवडतात की रामाने कधी भेदभाव नाही केला. तिसऱ्याला विचारलं तुम्हाला राम का आवडतात? त्याने सांगितलं मला राम त्याच्यामुळे आवडतात का का जवळ तो आहे तवर मी आहे आणि एकदा तो नाही मग मी. म्हणून उठल्या उठल्या कोणी जरी एकमेकाला भेटलं तर आपण काय म्हणतो? राम राम. का राम राम म्हणतो? तुझ्यातही राम आहे ना माझ्यातही राम आहे. म्हणून असे असणारे महाराज म्हणतात त्या गवळणीला बाई तू निघाली त्या ठिकाणी दही दूध गोरस तूप लोणी घेऊन चालली. चालता चालता तू अशी चालते पाय चोरत चोरत चालते. मग याच्यावर मला एक संशय आहे. तू हे पाय चोरत चोरत चालते. मग त्यावेळेस ती म्हणते देवा तुकाराम महाराजाला सांगते महाराज मला असं वाटतंय का मी चालले चालल्याच्या नंतर माझा पाय जर एखाद्या दिवस कृष्णावरती पडला. म्हणले हे तुला कसं होतंय? म्हणले मला प्रत्येक ठिकाणी कोण दिसतोय? कृष्ण दिसतो. कहाँ पगडार देखे अनेरा, कहाँ पगडार देखे अनेरा, कहाँ पर देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडार देखे अनेरा, कहाँ पगडार देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब होए नगेरा, देखे तो सब वही नगेरा, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, देखे तो सब वही नगेरा, देखे तो सब वही नगेरा, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, पगडारू देखे अनेरा, देखे तो सब बोय नगेरा, देखे तो सब बोय नगेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब बोय नगेरा, देखे तो सब बोय वही नगेरा, नगेरा। विठोबा अनेरा देखे तो सब वहिनी घेरा. ती गवळण सांगते महाराज मी चालत असताना मला भीती वाटते की माझा पाय त्या कृष्णावरती पडणार नाही. याचा अर्थ असा आहे तिला सर्व ठिकाणी कृष्ण दिसतो. मन में कृष्ण मन में कृष्ण सगळ्या ठिकाणी तिला कृष्ण दिसतो. म्हणून आपण देवाची भक्ती करत असताना सगळ्या ठिकाणी आपल्याला देव दिसला पाहिजे. महाराज म्हणले की नाही. त्यांना विचारलं महाराज तुमचा विठ्ठल कुठं आहे? महाराज म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरला आजव्या दृष्टीने देखिला विठ्ठलाची विठ्ठल. महाराज म्हणतात मला सगळ्या ठिकाणी दिसला विठ्ठल. सर्व घटी रामा
देहादेशी एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिपाठामध्ये जय जय दृष्टी दिसे देत हारी रूप 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 जय जय दृष्टे दिसे देत हारी रूप जय जय दृष्टे दिसे देत हारी रूप जय जय दृष्टी दिसे देत हारी रूप जय जय दृष्टी दिसे देत हारी रूप तुझा ध्यान जपाच्याच नाही तुझा ध्यान जपाच्याच नाही पूजा ध्यान जपाच्याच नाही पूजा ध्यान जपाच्याच नाही तुझा ध्यान जपाच्याच नाही पूजा ध्यान जपाच्याच नाही पूजा ध्यान जपाच्याच नाही हरिमुखे गाता हार बरी चिंता हरिमुखे गाता हर परिचिता चिंता जे जे दृष्टी दिशे नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात सर्व ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत दिसतोय माऊलीही सांगतात सर्व ठिकाणी राम दिसतोय तसंही गवळण सुद्धा सांगते मला सगळ्या ठिकाणी कोण दिसतोय कृष्ण दिसतोय जसं मला एक उदाहरण सांगायचं एका माणसाला खूप भूक लागली इतकी भूक लागली गेले 6 दिवस त्याला अन्न नाही 6 दिवस त्याला अन्न नाही कोठडीमध्ये टाकलंय त्या कोठडीच्या भिंतीवरती राजाने पाची पकवानाचं चित्र तयार केलं आणि त्या भिंतीला चिकटवलं ज्याला खूप दिवसाची भूक लागली आणि भुकीनं त्याचा प्राण राहिला नाही बेशुद्ध पडायचा उठायचा बेशुद्ध पडायचा उठायचा उठला आणि उठल्याच्या नंतर जसा शुद्धीवरती आला आणि आल्याच्या नंतर त्याला त्या भिंतीवरती पाची पकवानाच्या असणाऱ्या प्लेटचं चित्र काढलं होतं एकामध्ये गुलाबजाम एकामध्ये लाडू एकामध्ये करंजा एकामध्ये बासुंदी एकामध्ये काय आता दिवस मावळेल असं सांगता एवढं सगळं पकवान होतं आणि कशावर काढलं होतं ते चित्रावरती जसंचे तसं बरं का काही चित्र असे असतात जसेचे तसे काही ठिकाणी गेलं ना आपल्याला कार्यालयाच्या काचा समजत नाही एका ठिकाणी काच उघडी होती साहेब म्हणले उघडे यामध्ये आम्ही गेलो मध्ये आतमध्ये गेलो ती आपाप बंद झाली ते कोण येताना मी म्हणलं ही उघडीच आहे मी चिमटा मारला ती फुटली तो म्हणला आता ती फुटली म्हणलं मला काय माहिती उघडी लावलेली कळलीच नाही तसं चित्र कसे होते एकदम जसेची तसे आणि त्या चित्रामध्ये पाची पाकवान होतं आणि हा 5-6 दिवसाचा उपवासी याने जसे डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर त्या चित्राच्या जवळ गेल्याच्या नंतर हसायला लागला जे काही बाकीचे होते ते म्हणले का रे हसतोस का त्याने सांगितलं खरंच राजा किती दयाळू आहे म्हणले काय म्हणले 6 दिवस उपाशी मारलं पण आता लाडू खायला भेटणार करंजा खायला भेटणार जिलेबी खायला भेटणार बाकीचे म्हणले तू येडा आहे का आम्ही येडा आहे कळत नाही म्हणले काय अरे म्हणले ते चित्र आहेत पण तो म्हणायचं ते चित्र नाही ते ओरिजिनल लाडू आहेत ते चित्र नाही ते ओरिजिनल जिलेबी आहे तुम्हाला सिद्धांत समजला असं भुकेलेल्या माणसाला कुठेही काय दिसतं अन्न दिसतं कुठेही त्याला काय दिसतं
अन्न. तसं या ठिकाणी महाराज म्हणले, मलाही त्या ठिकाणी भगवंताच्या नावाची भूक लागली. त्याचं भजन करता करता मला काय झाला, माझा विसर पडला. गवळण सांगते, मला सुद्धा तसंच झालं. मला विसर पडला आणि मला सगळ्या ठिकाणी कृष्ण दिसायला लागला. हे गवळणीचा विरह, गवळणीचा प्रेम महाराजाला पाहवलं नाही. आणि मग महाराज त्या गवळणीला विचारतात, बाई मी एवढ्या दिवसाची साधना करतो, मला तर असं होतंय, पण तुझे एवढं नाही होत. मग एक सांग मला, तुझा कृष्ण नेमका कसा? त्यावेळेस ती सांगू लागली, माझा कृष्ण कसा हे जर तुम्हाला सांगायचं असेल परत डबल कीर्तन चालू करावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिलं सांगितलं, माझा कृष्ण ज्याच्या घरी जन्माला आला किंवा प्रगट झाला ते दोन कोण? वासुदेव आणि देवकी. ज्यांच्याकडे कृष्ण राहिला, लहानचा मोठा झाला, लालन पालन केलं, ते दोन कोण? वासुदेव आणि देवकी. पाहिलं पाहिजे ना, माझं चुकत का तुमचं चुकत? तुम्ही मला डोळे बंद करून दिसले म्हणून मी उलटा बोल. महाराज म्हणतात असे दोन. मग आता बरेच लोक म्हणतात कृष्ण कोणाचा आहे? देवकीचा. आणि काही लोक म्हणतात कृष्ण कोणाचा आहे? यशोदेचा. बसणाऱ्या माई लोकांना विचारतो, कृष्ण कोणाचा आहे? देवकीचा. कशावरून? आम्ही सांगतो म्हणून. काही म्हणतात कृष्ण यशोदेचा आहे. आता मी तुम्हाला ते कृष्णाचं चरित्र आहे, देव आहे, मला मुलाचं विचारतो. आई जन्म देते मुलाला, ती जास्त श्रेष्ठ असते का जी आई मुलाचं लालन पालन करते ती श्रेष्ठ असते? लालन पालन करते ती श्रेष्ठ असते. पण ती कोणती आई श्रेष्ठ असते याचे उत्तर तुम्हाला सांगतो. काय? जसं एखादी आई मुलाला जन्म देते ती आई जशी श्रेष्ठ असते, तसं एक आई मुलाचं लालन पालन करते ती श्रेष्ठ असते. पण त्या आईच्या श्रेष्ठत्वाला पूर्णत्व तेव्हा येतं जेव्हा तिच्या लालन पालनामध्ये ताकद असेल. काय? म्हणजे त्या मुलाला जे लालन पालन करते, त्याला लहानचं मोठं करते, त्याच्यामध्ये जे संस्कार ती बिंबवते, ती आई काय आहे? श्रेष्ठ. कृष्णाला नंदराजाच्याच घरी का आणलं? कृष्ण चरित्रात सांगितलंय. सुखदास स्वामी म्हणतात काय? कृष्णाला नंदराजाच्याच घरी का आणलं? त्याला कारण का नंदराजा हे कोण होते? अधिकार संपन्न होते, ज्यांना कृष्णाला लहानचं मोठं करण्याची अभ्यास वृत्ती त्यांच्याकडे होती. ज्या कृष्णाला ज्या यशोदेनं वाढवलं, त्या यशोदेनं त्या कृष्णाला नीती शिकवली. कृष्ण नीती ऐकतो ना आपण. त्या कृष्णाला युद्ध, या सगळ्या गोष्टी आई शिकवत असते मुलाला. गुरुही शिकवत असतात, ठीक आहे, पण पहिला गुरु आई आहे. आई या सगळ्या गोष्टी शिकवत असते. म्हणून इथं असं नाही म्हणता येत काय का देवकी श्रेष्ठ आहे. तुम्ही जर असं म्हणाल देवकी श्रेष्ठ आहे, मग जर यशोदा श्रेष्ठ आहे, मग जर देवकीनं कृष्णाला जन्मालाच घातलं नसतं तर यशोदेनं लालन पालन कस काय केलं असतं? मग हे त्या गोष्टी सारखं झालं, ते आपल्या कीर्तनात मोडत नाही. काय अगोदर काय? पण कृष्ण हा लालन पालन ज्याच्या घरी झालं त्यांच्या घरी कथा पुराण असायचं. काय? नंदराजाच्या घरी नित्य पठण असायचं, वेदाचा अभ्यास होता, सगळ्या गोष्टी होत्या म्हणून श्रेष्ठ. मग असं म्हणू शकत नाही आपण काय का दोघही समान आहेत. देवकीने वाहिला यशोदेने पाळिला, शेखी उपेगा गेला पांडवासी. माऊली ज्ञानेश्वर मध्ये म्हणतात काय? एकाने जन्म दिला देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पण उपयोग कोणाला झाला? पांडवाला. मग कृष्ण कोणाचा? बंदी शाळेमध्ये कारागृहामध्ये दोघं पती पत्नी आहेत. 7 वर्ष साधना केली, देवाला प्राप्त करण्याकरता साधना केली. कारागृहामध्ये देव प्रगट होणार त्याच्या अगोदरचा इतिहास खूप मोठा आहे. आपण सर्वजण रोज काल्याचे कीर्तनमध्ये ऐकता म्हणून तिकडे जास्त गेलो नाही. एक स्त्री हत्येचं पाप लागू नये म्हणून स्वतःच्या मेहुण्याला वचन दिलं. कुणी? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. ठाऊक आहे सौभाग्य संता, संतांना माझं चरित्र माहित आहे, विचारा. तो वासुदेव स्वतः सांगतो. म्हणून काकड्याच्या प्रकरणामध्ये वासुदेव आहेच. असा असणारा वासुदेव सांगतो, मी स्वतः वासुदेव आहे, मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. एक काम कर, एका स्त्री हत्येचं पातक घेऊ नको.
तिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा तुझा काळा आहे, बरोबर आहे. मी तुझा त्याचा मामा आहे, हेही बरोबर आहे. पण या नात्याच्या पलीकडे जाऊन एक स्त्री हत्येचं पातक करू नकोस. मी वासुदेव आहे, मी तुला वचन देतो. आमच्या पोटी जेवढे मुलं जन्माला येतील तेवढीची सगळीची सगळी आम्ही तुला सुपूर्द करू, देऊन टाकू. कन्या जन्माला आल्या, जेवढ्या होत्या तेवढ्या कन्या त्या ठिकाणी भगवंताने त्याचीच लीला होती. शेवट नंबर लागला कुणाचा? भगवंताचा. देव त्या ठिकाणी प्रकट झाले. प्रकट झालेल्या देवाने काय केलं? जसा देव प्रकट झाला, प्रकट झाल्या झाल्या देव पळायला लागला. रांगत रंगनी चोरीत लोणी धावून धरितो गवळणी हो. अशा असणारा कृष्ण तळावे तळहाटे टेकीत, तळवे तळहाटे टेकीत, तळावे तळहाटे टेकीत, तळवे तळहाटे टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहाटे टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळहाटे तळवे तळहाटे टेकीत, तळवे तळहाटे टेकीत, तळवे तळहाटे टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत. असा कृष्ण जसा जन्माला आला, आल्या आल्या एक राक्षस आला, स्त्री होती, कंसाने पाठवला. कंसाचं कामच असतं स्तने भरून विषाचा प्याला, पूतनाली भेटयाला, जगत नायके उद्धार केला. ती पूतना त्या ठिकाणी मावशी बनून आली आणि तशी नाही आली. आपल्या स्तनामध्ये तिनं काय भरलं? विष भरलं. आणि विष भरल्यानंतर कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाने पाळण्यातून पाहिलं. देव म्हणला तिला कशाला आली? सांगितलं तुला भेटायला. कृष्ण बोलला विचार कर बर का. पण म्हणले देवा तू माझा मुलगा आहेस. देवाने सांगितलं बरोबर आहे. म्हणले तू मला भेटायला आलास, पण मग आता माझी आई नाही तुला ताब्यात देणार. पुतना बोलली देवा मी सुद्धा कोण आहे? राक्षस आहे. असं समजू नको, मी काहीतरी निमित्त करेल. देव म्हणला तुला निमित्त करायची गरज नाही, निमित्त मी करतो ना. कुणाच्या गाडीवर बसायचं याला देव निमित्त करतो बर का. सुपे कर भाऊ. देव कसा आहे? निमित्त करतो. काय लोक म्हणतात तो तिथं गेला नसता तर तो पडला नसता. अरे तो तिथं जाणारच होता. निमित्त आहे बोलू लागली ती. काय म्हणले? निमित्त आहे. रडायचं नाटक केलं आणि केल्याच्या नंतर यशोदा माता पळत आली. आल्याच्या नंतर कृष्णाकडे पाहिलं. म्हणले कृष्णा खूप रडतोयस, खूप रडतोयस. तेवढ्यामध्ये मावशी खाली बसलेलीच होती. एकदम ओरिजिनल स्वरूप धारण केलं जशी दुसरी यशोदाच. आणि पाहिलं. म्हणले तू कोण? म्हणले मी तुझी बहीण. आता सारखीच दिसल्यावर यशोदा मातेला वाटलं जाऊ द्या खरंच बहीण असल. म्हणले तू एक काम कर, मी दूध गरम करते तोपर्यंत तू याला तुझ्या मांडीवर घे. जसं तिनं मांडीवरती घेतलं, हिना जसंच कृष्णाला पकडलं. पकडल्याच्या नंतर गोकुळाच्या बाहेर आली. खूप मोठं पटांगण पाहिलं. राक्षसाला मरायला मोठं पटांगण लागत. 10व्याला 13व्याला भले 10-5 लाख लोक राहते. पटांगणच पटांगण. भलं मोठं पटांगण पाहिलं. पाहिल्याच्या नंतर हे पुतना जशी आली, भगवान श्रीकृष्ण स्थानाला आहे. कृष्ण तिला म्हणतात, ती म्हणते देवा हसतो का रे? देव म्हणला मी तुला सांगितलं होतं आधी सावध राह. पहिला अटॅक आल्यावर सुधारलं पाहिजे ना. ले देव मी सांगत होतो तुला सावध राह. कृष्ण ती म्हणते येडा आहे का काय? अरे मी तुला संपवायला आले तू हसतोय. देव म्हणला तुझं काय रे? मी चांगल्या चांगल्याला संपवलंय काय? तुझं मला अजिबात भीती. देवा तुझे माझे दात पाहून तुला भीती नाही वाटत का? देव म्हणला नाही. म्हणले माझं एवढं 10 किलोमीटरचं शरीर आहे ते पाहून तुला भीती नाही वाटत का? माझे नख एवढे लांब लांब आहे. देव म्हणतो हे सगळं मी जन्माला घातलंय काय? जेने हे विश्व निर्मिले त्यासी तुझे भय काय आले. वेळ नाही आपल्याकडं काय म्हणजे जाणून बुजून आपण शेवटला आणलं म्हणजे पुढच्या वेळेस जाणून बुजून बोली दे ना. असं महाराज म्हणता काय? भले मोठे मोठे नख लावली. लावल्याच्या नंतर जेव जसा जवळ आल्याच्या नंतर त्याचं नरडीला नख ओढलं आणि त्याच्यातून रक्त नाही आलं, दूध आलं. देव ती देवाला म्हणते देवा नेमकं हे काय रे? देव म्हणतो ही माझी लीला आहे. काय? चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी,
तोची विठोबा. चतुरा दोषी रोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट गळावणी धन्या तुझी विठोबा. जगात सगळ्यात जास्त चतुर कोण आहे? देव. पाया खांद्याला लावितो, मटेरियल आणायला लावतो, बंगला बांधायला लावतो, गाड्यांचा पगार करायला लावतो, टपक्यान सांगतो, प्लास्टर करायला लावतो, कलर द्यायला लावतो. त्याच्यानंतर वर काय करतात ते? आमच्या बापाने कधी केलं आम्हाला माहिती नाही. काय करतात वर? पी 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 काय म्हणते, त्याच्यात बी चिमण्या होत्यात आतमध्ये. पी पी करायला लावतो, स्टील बसायला लावतो, काय सगळं व्यवस्थित करायला लावतो. आणि 2-3 दिवसांनी वास्तुशांतीची तारीख बी काढायला लावितो. काय महाराज लोकांना तारीखी बी देतो, पाहुणे रावळ बी जमा होते. आणि नेमकं ज्या दिवशी वास्तुशांती राहती, ग्रह प्रवेश करायचा, त्याच दिवशी याला काय येतो? अटॅक. येऊ नये पण येतो. ही वास्तुस्थिती सांगतोय मी. याच्यावरून म्हणायचं देव कसा आहे? चतुर. देव त्या पुतणीला सांगतो, तुझं मला भेव नाही वाटत, तुझी मला भीती नाही वाटत, कारण तुला मी ते वरदान दिलेलं आहे, ते आता मला पूर्ण करायचंय. कृष्ण चरित्र वेगळंही आहे, असं नाही है की नाही? अध्यात्मातून वेगळं आहे. पुतना कोण है की नाही? जी क्रूर आहे ती पुतना. आपल्यातही पुतना आहे की नाही? क्रूर आहेत ना आपल्यात, पण विचार बदलले. ती पुतणीला संपवलं कृष्णाने. दुसरा बळी भट्ट आला. आल्याच्या नंतर तो काय करू लागला? वर्तमान सांगायास भट्टजी आला. महाराज सुंदर सांगतात त्या कृष्ण चरित्रामध्ये. पोळपाट बेलण्याचा मार चारविला. ते कथाकार मराठी करून सांगतात आहे की नाही? असा असणार तो बळी भट्ट आला आणि पंचांगण सांगायला लागला. तर खूप हाल केले महाराज त्या बळी भट्टाचे. असा असणारा कृष्ण तो सगळं काय करू शकतो. अशा कृष्णाने अनेक गोष्टी केल्या, अनेक लीला चरित्र केले. त्याच कृष्णाने या जगामध्ये विश्व त्या कृष्णानेच निर्मित केलं आहे की नाही? कृष्ण सगळ्यात अवघड देव आहे, सोपं नाही बरं का. त्याचं नाव जसं अवघड आहे ना, तसा देव सुद्धा कसा आहे? अवघड. कृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला तर कृष्णाला किती पत्न्या होत्या? 16,108. मग कृष्ण चरित्रामध्ये तेवढ्या एखाद्या पत्नीचं नाव कृष्ण बरोबर घेतलं जातं का? नाही घेतलं जात. कुणाचं घेतलं जातं? राधा. राधेचं उलट करा, काय होतं? गवळणी होत्या, एवढ्या सगळ्या गवळणी होत्या, पण कृष्णाला पत्न्या किती होत्या? 16,108. आपल्याला सगळ्याला माहिती. त्या कोण होत्या? श्रुती सांगतात, शास्त्र आहे की नाही? ठीक आहे. त्या राक्षसाने त्या बंदीशाळेत घातलेल्या स्त्रिया कृष्णाने सोडवल्या. त्यांनी विचार केला, देवा आता आम्हाला घरी कोण घेणार? किती ताकद आहे कृष्ण चरित्रात. वचनबद्ध झाला देव, नाही तुम्हाला घरच्यांनी घेतलं, घरात तरी चालेल, आजपासून मी तुम्हाला माझ्या राजवाड्यात जागा देईल. त्यांना कृष्णाने आपलंसं करून घेतलं, म्हणून तर तो देव झाला. म्हणून तर म्हणतात कृष्ण किती पवित्र, कृष्णाचं चरित्र किती पवित्र. हे जर समजायचं असेल तर मला असं वाटेल तुम्हाला एकतर मीरा व्हावं लागेल, नाहीतर एकतर राधा व्हावं लागेल, किंवा एकतर सूरदास व्हावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला ते होता येणार नाही. आणि कलियुगाचा विचार केला तर राम सुखदास. काय काय ताकद होती महाराज त्या. असे केस वाढवणार स्त्रीचा वेश. कृष्णाचं भजन करता करता तो एक संप्रदाय आहे. कुठं? त्या वृंदावन मध्ये. कृष्णासाठी वेडे झालेले ती लोक. आपण कृष्णाच्या चरित्राकडे पाहतो पण अँगल चुकला आपला. काय कृष्णाला राधा लाजली, तो कधी पाहिली? चुकीचा आहे. गवळणीचा दुष्परिणाम झाला. बोलू नये लाईव्ह चालाय म्हणून, पण एक सांगतो, देवाची हिडाळणा करू नका, धर्माचा आदर करा, आपल्या देवाविषयी नेहमी चांगलंच बोला. व्यंगचित्र करून देवाला भिंतीवर लावू नका. तर देवाला अंतकरणापासून त्याची काय करा? पूजा करा. परमार्थ करत असणे अंतकरणापासून करा. म्हणून तर कृष्ण मोठा झाला त्याला कारण राधा, राधा मोठी झाली त्याला कारण कृष्ण. या दोन्हीच्या मध्ये चरित्र येतं गवळणीचं. त्या गवळणीचा आणि तुकोबाराचा संवाद असणारा या अभंगरूपी गवळणीमध्ये आपण मांडला. महाराज त्या ठिकाणी पाहतात आणि मग महाराजाच्या लक्षात येतं का साधू संत इतकीच ताकद या गवळणीमध्ये आहे. आणि महाराज म्हणतात गवळणीला, हे तुझं काही जे चरित्र आहे ते सगळं बघितलं
आणि त्या ठिकाणी मी थक्क झालो. अभंगाचा शेवटचा होत थकित भैर तुका 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 भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा काना रे मनमोहन लाल काना रे मनमोहन लाल भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा काना रे मन मोहन लाला काना रे मन मोहन लाला सब ही बिचरू रे गोपाला सब ही बिचरू रे गोपाला कान्हा रे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाला सबही विसरू दे गोपाला सबही विसरू